Hello viewers, this is Prajakta, Editor News Band. With us today we have Sujata Patil, Mayor of Navi Mumbai. With her, we will know her vision for the city. Hello ma'am. मॅम तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत नवी मुंबईसाठी? नवी मुंबई हे शहर विकासाच्या दृष्टीने खूप पुढे झालेलं आदरणीय गणेश नाईक साहेब वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून नवी मुंबईसाठी विविध विजन आपण बघितलेले आहे आणि त्यामध्ये प्रायोरिटी म्हणजे आरोग्य, शिक्षण, पर्यावरण तसेच तरुणांसाठी संधी, विविध संधी, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रासारख्या वेगवेगळ्या प्रामुख्याने आपण आरोग्य आणि शिक्षणाला जास्त प्राधान्य दिलं जातं. आपण आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण आरोग्याविषयी एक नवीन संकल्पना आणतो, ज्याच्यामध्ये जसं आपल्या पालिकेचे हॉस्पिटल्स आहेत, बेलापूरला आहे किंवा येरोळला आहे, वाशीमध्ये आहे, ऐरोलीला आहे, हे पूर्ण क्षमतेने चालू करावेत म्हणून प्रयत्न असणार आहे. म्हणजे नुसत्या इमारती नको तर जे हॉस्पिटल्स आहेत ते पूर्ण क्षमतेने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावेत असं नियोजन असणार आहे. आणि एखाद्या ठिकाणी जेव्हा एखादा पेशंट आपल्या पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा ती गर्भवती महिला असो किंवा एखादा पेशंट ज्याला ICUची गरज आहे आणि अशा वेळी जेव्हा पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर गर्भवती महिला जेव्हा आणली जाते आणि तिला चेक केल्यानंतर सांगितलं जातं की बाळाला NICUची गरज आहे आणि अशा वेळी आपल्या हॉस्पिटल्समध्ये बहुतांश वेळा NICU अवेलेबल नसतात आणि मग अशा वेळी पेशंटना आपण या हॉस्पिटलमध्ये न्यायला त्या हॉस्पिटलमध्ये असे सजेशन्स डॉक्टरकडून दिले जातात. आणि अशामध्ये गर्भवती महिला आधीच तिच्या दुखण्यामध्ये व्यस्त असते, तिची आई किंवा तिचा परिवार तिच्यासोबत असेल, पण मग त्यावेळी तिच्या नवऱ्याला NICUसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फिरावं लागतं. आपण आपल्या सिडको म्हणजे नवी मुंबई शहरामध्ये असे बरेच प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ज्यांना सिडकोनी प्लॉट अलाउड केलेले आहेत आणि त्या टायमिंगला त्यांनी त्यांच्याकडून एक ॲग्रीमेंट करून घेतलेला की 10% कोटा हा रिझर्व असणार आहे LIGतल्या लोकांसाठी, म्हणजे लोअर इन्कम ग्रुपच्या लोकांसाठी ते रिझर्व असणार आहे. मग अशा वेळी जर आपण त्या आतापर्यंत त्या LIG 10% कोट्याचा कुठे उपयोग झालेला दिसत नाही आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून अशी कल्पना आली की हे 10% कोटा पूर्ण क्षमतेने आपल्या नवी मुंबईच्या जनतेला वापरात आणला पाहिजे. ह्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून एक डॅशबोर्डची कल्पना पुढे आणतो, ज्याच्यामध्ये पालिकेसोबतच हे सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल त्या डॅशबोर्डवर दाखवले जातील आणि त्या डॅशबोर्डवर 2 अधिकारी पालिकेचे नियुक्त असतील. म्हणजे जेव्हाही एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये येईल तेव्हा त्या पेशंटच्या नातेवाईकांना तिथं कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना बेड अवेलेबल आहे, प्रायव्हेट असो किंवा पालिकेचे, ते सांगितलं जाईल आणि तिथूनच आपल्या पालिकेच्या रुग्णवाहिकेला त्या पेशंटला त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचेल आणि अशा पद्धतीने त्या पेशंटची, रुग्णाची किंवा त्याच्या नातेवाईकांची हेळसांड होणार. असंच आपण शिक्षणाच्या बाबतीत बघायला गेलं तर आता आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या माध्यमातून आणि एक महापौर म्हणून नवी मुंबईचं गठन म्हणून त्यांच्या कल्पनेतून नवी मुंबईच्या सर्व शाळा पालिकेच्या आहेत त्या इंग्रजी माध्यमाचं करण्याचं आपण धोरण आखणार आहोत, ज्याच्यामध्ये मराठी ही भाषा कंपल्सरी असणार, मराठी विषय कंपल्सरी असणार, पण पूर्णपणे इंग्रजी माध्यमाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून तो एक निर्णय घेण्यात येणार. अशाच माध्यमातून पर्यावरणाविषयी आपण सतर्कता बाळगणार आहोत. आता ज्या पद्धतीने एअर पोल्युशनचं संकट नवी मुंबईला पण दाखवलं जातं, आपल्या नवी मुंबईमध्ये जे एअर पोल्युशन दाखवलं जातं त्याच्यात तो बहुतांश वेळी सांगितलं जातं की मुंबई किंवा MIDC ते आपल्याकडे येतात. तर त्या संदर्भात पण आयुक्तांशी चर्चा केली, त्याच्यात त्यांनी 8 नॉर्म्स असे दाखवले ज्याच्यामधून प्रदूषण आपल्याला मुंबईत वाढतं आणि आयुक्तांना आदेश करून वेगवेगळ्या पद्धतीने ते नॉर्म्स कसे कंट्रोलमध्ये करता येतील त्याविषयी आपण उपाययोजना करतो आणि त्यासाठी विविध योजनांचा अवलंब केला.
प्रकाराचं मानांकन आपल्याला मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये पर्यावरणाचं संरक्षण, जतन आणि सुरक्षितता कशी 5 तत्वांच्या माध्यमातून केलेली आहे या दृष्टीतून आपण अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन आपल्याला दिलं आणि त्याद्वारे महाराष्ट्रामध्ये आपण मानांकन 10 लाखाच्या वर अमृत गटामधून आपल्याला मिळालेलं आहे. वेगवेगळी ॲक्टिव्ह मेंबर्स असतात त्यांना तुम्ही कसं घेऊन जाणार सोबत त्याच्यावरती काय तुमचा विचार आहे? आता जवळजवळ 6 वर्षानंतर निवडणुका झाल्या आणि प्रत्येक नवी मुंबईकर अपेक्षित आहे की या निवडणुकानंतर प्रशासकीय कार्यकाळाचे वेतन त्यांच्या बरोबर झाले आहे. सर्वसामान्य जनतेची जी कामं आखडलेली आहेत ती पूर्णत्वास जातील अशी अपेक्षा प्रत्येक नवी मुंबईकर लावून आहे. आणि ह्या सार्वभौम सभागृहाचं नियोजनच यासाठी केलेलं आहे की सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं जे सुविधा आहेत ते पुरवल्या जातात. त्यासाठी आज सभागृहामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपण कार्य करतो आणि नवी मुंबईच्या जनतेला कशा पद्धतीने विकासाच्या परत एकदा प्रवाहात आणून कसं नवी मुंबईचा विकास आर्थिक पद्धतीने केला जाईल हे आमचं लक्षात नाही. मॅम, जसं तुम्ही सांगितलं हेल्थसाठी तुम्ही डॅशबोर्ड आणणार आहात म्हणजे सर्व्हिसेस ऑनलाईन आपल्या मॅक्झिमम घेऊन जायचा विचार आहे. तसंच आपल्या इतर सर्व्हिसेसमध्ये ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आणण्यासाठी काही आपलं धोरण आपण आपलं एक्झिक्यूट करायचा विचार आहे का? नक्कीच प्रत्येक जे शासकीय काम असो किंवा इतर कामाची आपल्या जनतेच्या उपयोगाचे पडणार ते नक्कीच सर्व कार्य पारदर्शक संवेदनशील असण्याचं काम आमच्या माध्यमातून होणार आहे, माननीय सभागृहाच्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आता तत्परतेने महासभेची किंवा इतर आपल्या सभागृहाची वाट बघतायत का, तर त्याच्या माध्यमातून त्यांना लोकांसाठी जास्तीत जास्त कामं करायचे आहे. जे 6 वर्षाचा बॅकलॉग झालेला आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे आणि त्याचसाठी पहिल्या सभेतच आम्ही अशा समित्यांचे गठनही केलेले आहे ज्याच्या माध्यमातून या 5 वर्षामध्ये किंवा मागील 6 वर्षामध्ये जी चुकीचं धोरणं प्रशासनाच्या माध्यमातून राबवलेले आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी किंवा ज्याही गोष्टी ज्या जनतेच्या भवितव्याच्या दृष्टीने हानिकारक होत्या त्या गोष्टींचा पूर्णपणे अभ्यास करून आणि त्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज ट्रान्सपोर्ट कमिटी फॉर्म केली गेली तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की नॉर्मली जे रूल्स फॉलो होतात ते त्याला क्रॉस करून मेजॉरिटीचा वापर करून ट्रान्सपोर्ट कमिटी फॉर्म केली गेली, त्याच्यावरती तुमचं काय? पहिल्याच सभागृहात सुरुवातीलाच वक्तव्यामध्ये बोललं गेलं की हे जे सभागृह आहे ते कायद्याच्या नियमापासूनच चालवलं जाणार आहे. महाराष्ट्र अधिनियमाच्या माध्यमातून 25(2) असं दिलेलं की सदस्य एकतर जे निवडून आलेले सदस्य त्यांच्या माध्यमातून असतील किंवा त्या पालिका सदस्यांव्यतिरिक्त असतील आणि पालिका सदस्यांव्यतिरिक्त जर असतील तर त्याच्यामध्ये 31 हा कलम लागू होत नाही. त्याच्यामध्ये 31 हा कलम असा आहे की तोलानी संख्याबळाप्रमाणे नियुक्ती होते. तर सर्वांमध्ये मंजूर असं बहुमताने मंजूर झालं की पालिका सदस्यांव्यतिरिक्त ही सदस्य नेमले झाले ज्यांना परिवहनचा वाणिज्य किंवा इतर जे क्षेत्र आहेत त्यांचा एक सखोल ज्ञान त्यांना असेल असे सदस्य आपण परिवहन सदस्य म्हणून घेणार आणि त्या पद्धतीनेच आपण ते पूर्ण कार्यभार पालिकेचा सभागृहाचं चालवलं आहे. कुठल्याही प्रकारचं बेकायदेशीर काम त्या सभागृहात झालेलं नाही. जी पण सदस्यांची निवड आहे ती पूर्णपणे कायदेशीर आहे. ज्याला आपण 2007चं उदाहरणही जोडलेलं आहे जिथं माननीय न्यायालयाने सहमती दर्शवली. मॅम, वुमेन सेफ्टी हा एक खूप मोठा विषय झालेला आहे. आपल्या आजूबाजूच्या महानगरपालिकेपासून 50% जास्त हे वुमेन्स मेयर आहे. ह्या पार्श्वभूमीवरती वुमेन सेफ्टी आणि वुमेन्ससाठी वुमेन्सला प्रत्यक्ष लक्षात ठेवून तुमचं विजन काय, तुम्ही काय करणार आहे का, काही स्पेसिफिक तुम्ही आराखडा केलेला आहे का? आता जसं आपण सांगितलं की 50% जास्त महिला महापौर आहेत. नक्कीच महिलांची सुरक्षितता त्यांच्यासाठी सक्षमीकरण ही प्रायोरिटी असणार. सर्वप्रथम तर आपण मागच्या सभागृहामध्ये जो विषय आणलेला आहे सर्व जे प्रभाग आहेत तर आपण कव्हर करणार आहोत. तर
सभागृहांमध्ये नक्कीच तो विषय असेल की आपल्याला पुणे जिल्ह्यातील सर्व प्रभाग तर त्यानंतर महिलांसाठी किंवा मुलांसाठी ज्येष्ठांसाठी सुरक्षित एक वातावरण नवी मुंबई तयार होईल आणि महिलांना सक्षम करताना त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम आम्ही राबवणार आहोत. येत्या महिला दिनाच्या दिवशी नक्कीच असा एक नवीन उपक्रम आणणार आहोत जो महिलांसाठी खूप उपयोगाचा ठरेल आणि सर्वांच्या माध्यमातून आणि महिलांना जास्तीत जास्त समाजाच्या प्रमाणात राहताना त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांच्या स्वसंरक्षणासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि ह्याच्यात एक भाग म्हणून आपण आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमधून प्रयत्न करू की ज्या विद्यार्थी आहेत त्यांना स्वसंरक्षणाचे धडे शाळेमध्ये दिले जातात त्यांचे काउन्सिलिंग त्यांच्याद्वारे केलं जाईल आणि अशा पद्धतीने आपण महिलांसाठी एक कॉम्पिटिशन असणार. So I think